नमस्कार मित्रांनो, रहस्य कथा चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे. होलिका दहनाच्या आधी 8 दिवसापासून म्हणजे फाल्गुन महिन्यातील अष्टमीच्या शुक्ल पक्षापासून सुरू होणाऱ्या आठवड्याला होलाष्टक असे म्हणतात. या आठवड्याला अशुभ मानलं जातं. या कालावधीत सर्वाधिक तांत्रिक क्रिया केल्या जातात. याच कारणामुळे या कालावधीत अशुभ शक्तींचा प्रभाव सर्वात जास्त असल्याचं मानलं जातं. यामुळे या आठवड्यात काही गोष्टी न करण्याचा सल्ला दिला जातो. परंतु कोणी चुकून किंवा जाणीवपूर्वक त्या गोष्टी केल्या तर आजची स्टोरी आपल्या चॅनलचे दर्शक बबलू उर्फ मोहन त्रिपाठी यांच्या मोठ्या मूर्त काकांसोबत त्यांच्या लहानपणी घडलेल्या घटनेवर आधारित आहे. मित्रांनो, अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा, कारण भविष्यात आम्ही आपल्या मनोरंजनासाठी आणखी नवनवीन हॉरर स्टोरीज आपल्या भेटीला आणणार आहोत. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब केल्यावर बेल आयकॉनही दाबायला विसरू नका. आजपासून 50 वर्षापूर्वी बिहारमधील एका लहानशा गावात राहणाऱ्या त्रिलोकनाथ त्रिपाठी हे आपली पत्नी कमला त्रिपाठी आणि आपल्या 6 मुलांसोबत राहायचे. पूजापाठ आणि पौरोहित्य करून त्यातून मिळणाऱ्या पैशाने ते आपला परिवार चालवायचे. त्यांना असलेल्या 6 मुलांपैकी सर्वात लहान असलेला 8 वर्षाचा विश्वंभर त्रिपाठी हा अभ्यासापेक्षा खेळात अधिक रमणारा मुलगा होता. स्वभावाने तो अधिक मस्तीखोर आणि चंचल होता. त्या काळी गावखेडे हे अतिशय मागास होते. घरात आणि रस्त्यावर लाईट्स नव्हते. यामुळे लोक शक्यतो रात्रीच्या बाहेर पडत नसत. फाल्गुन महिन्याची अष्टमी उलटली होती. एक दिवस लहानगा विश्वंभर हा दुपारी आपल्या मित्रासोबत गिल्लीदंडा खेळायला घरातून निघाला होता. त्या दिवशी दिवसाची संध्याकाळ झाली, पण विश्वंभरचं मन काही केला भरत नव्हतं. यामुळे त्या संध्याकाळी तो अंधार होईपर्यंत तिथेच राहिला. विश्वंभर बेटा, देखो दिन ढल गया, अब तुम अपने घर चले जाओ, कल आकर खेल लेना, असं त्याला त्याच्या मित्राच्या आईने म्हटलं. यामुळे विश्वंभर 7च्या कोवळ्या अंधारात घराच्या दिशेने पळत सुटला. त्यावेळी पायवाट असायची. पायवाट तुडवत बेधुंद पळत असताना दम लागल्यामुळे विश्वंभर एका पिंपळाच्या झाडाजवळ थांबला. पुढे 4 कच्च्या पायवाटा एकत्र येतात असं ठिकाण, ज्याला आपण चौक म्हणतो, ते चौक होतं. पण मंद मंद अंधारात त्या हवेत पसरलेला काहीसा धूर आणि जळलेला वास त्याला जाणवत होता. समोर चौकात एका लाल कापडावर कापलेली कोंबडी, हळद आणि कुंकू व एक बाहुली ठेवलेली होती. धापा टाकत टाकत तो त्या उतार्याकडे पाहत होता. त्यात त्याची नजर एका पानावर ठेवलेल्या 4 पेढ्यांवरती गेली. पेढा त्याची आवडती मिठाई असल्यामुळे त्याने कसलाही विचार न करता पेढा उचलला आणि आपल्या तोंडात टाकला आणि चालत तो आपल्या घराच्या दिशेने जाऊ लागला. पण त्याला माहीत नव्हतं, तो आता स्वतःसोबत एक अशी शक्ती घेऊन जात आहे ज्यामुळे त्याच्यासोबत काहीतरी भयानक होणार होतं. या सर्व गोष्टींची कल्पना नसलेला विश्वंभर आपल्याच मस्तीत चालत होता. पण आता अंधारात चालणार त्याच्या पाठी कोणीतरी चालत असल्याचा भास त्याला होऊ लागला. यामुळे त्याने मागे वळून पाहिलं. पण मागे वळून पाहिलं असता त्याला तिथे कोणीही दिसलं नाही. असं एक नव्हे, तब्बल 2दा झालं. त्यामुळे त्याच्या मनात एक अनामिक भीती निर्माण झाली. यामुळे त्याने आपल्या पावलांचा वेग वाढवला. त्याला आता लवकरात लवकर घरी पोचायचं होतं. पण इतक्यात त्याच्या कानावर एकाएकी एक घोघरा आवाज पडला, ज्यामुळे वेगाने चालणारी त्याची पावले जागेवरच थांबली. तूने मेरी मिठाई खाई, मेरी मिठाई मुझे वापस कर. या आवाजामुळे विश्वंभर जागच्या जागी थांबला आणि त्याने मागे वळून पाहिलं.
मागे वळून पाहताच त्याच्या डोळ्यावर जे दृश्य पडलं ते फार भयानक होतं. जे पाहून वयाने लहान असलेला विश्वंभर भीतीने थरथर कापू लागला. कारण त्याच्या समोर एक भयानक बाई तिची केस विस्कटलेली होती. तिच्या चेहऱ्यावर आणि अंगावर जागोजागी आगीमुळे जखमा झाल्या होत्या आणि त्या जखमांमधून ओमशीर रक्त वाहत होतं. तिचे डोळे अतिशय लालभडक होते. अशा प्रकारे लाल साडी घातलेली ती विद्रूप दिसणारी बाई त्याच्यापासून हाकेच्या अंतरावरच उभी होती. मेरी मिठाई मुझे वापस कर, नहीं तो मैं तुझे नहीं छोडूंगी. असं रागाने स्वतःचे दातोट सावत ती त्याला बोलली. समोरचं दृश्य पाहून लहानग्या विश्वंभरला भीतीने चड्डीतच लविला झाली. विश्वंभरला काहीही समजायच्या आत एखाद्या हिंसक जनावराप्रमाणे गुरगुरत ती त्याच्या अंगावर धावून गेली. यामुळे हादरलेला विश्वंभर धडपडला आणि तोल जाऊन मागे जमिनीवर पडला आणि बघता बघता ती त्याच्या शरीरात सामावली. दुसरीकडे विश्वंभरच्या घरी काळजीचं वातावरण होतं. घड्याळात रात्रीचे 9 वाजले, पण अजूनही लहानगा विश्वंभर घरी आला नाही. त्यामुळे त्याचे वडील आणि त्याच्या काकांनी गावात त्याचा शोध घेतला. तेव्हा त्यांना विश्वंभर गावाबाहेर एका चौकात पायवाटेच्या कडेला बसून काहीतरी करताना दिसला. यामुळे पळत ते त्याच्या जवळ आले. तेव्हा त्यांना दिसलं की विश्वंभर गुरगुरत काहीतरी खात होता. त्यांनी विश्वंभरला आवाज दिला असता त्याचं गुरगुरणं थांबलं. विश्वंभरच्या वडिलांनी कंदिलाच्या उजेडात नीट पाहण्याचा प्रयत्न केला, तर समोर जो प्रकार होता ते पाहून ते हादरले. कारण समोर उतारा म्हणून ठेवलेल्या मेलेल्या कोंबड्याचं कच्चं मांस तो लसके तोडून खात होता. हे दृश्य पाहून हादरलेल्या त्याच्या वडिलांनी त्याच्या खांद्याला पकडून हलवत बोललं, बेटा तू हे काय करत आहेस? असं बोलता क्षणी त्याने त्यांच्या मुलाकडे पाहिलं. त्यावेळी त्यांना प्रचंड धक्का बसला. कारण अंगानेतून रक्ताने माखलेल्या विश्वंभरचे डोळे भयंकर लाल झाले होते आणि तो आपल्या वडिलांना पाहत विचित्र पद्धतीने हसू लागला. त्याच्या चेहऱ्यावर उमटलेले विकृत आणि भयानक भाव पाहून त्याचे वडीलही हादरले आणि 2 पावले मागे सरकले. कारण त्यांच्या समोर बसलेला व्यक्ती हा त्यांचा मुलगा नव्हता, तर तो कोणीतरी वेगळाच वाटत होता. विश्वंभर आता उठून उभा राहिला आणि जंगलात भेटेल त्या वाट्याने पळू लागला. त्याच्या वडिलांनीही त्याचा पाठलाग केला, पण तो जंगलात कुठेतरी जाऊन गायब झाला. त्या रात्री त्याच्या वडिलांनी आणि गावकऱ्यांनी संपूर्ण जंगल आणि परिसर शोधला, पण त्यांना तो कुठेही सापडला नाही. त्यामुळे दुसऱ्या दिवशी तांत्रिकाचा सहारा घेऊन त्यांनी विश्वंभरसोबत काय झालं हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना विश्वंभर याने होलाष्टकमध्ये एका शक्तिशाली प्रेतिनीला उतार्यात ठेवलेला पेढा खाल्ला आणि त्या उतार्यासोबत छेडछाड केली. यामुळे त्या प्रेतिनीने त्याचं शरीर ताब्यात घेतलं आहे, असं त्यांना तांत्रिकाकडनं कळालं. पण आता तो कुठे आहे हे तांत्रिकाला कळत नव्हतं. यानंतर 3-4 दिवस उलटले. मग एका मध्यरात्री त्रिपाठीच्या दारावर थाप पडली आणि बाहेरून भेदरलेला विश्वंभरचा आवाज आला, माँ, पापा, दरवाजा खोलो, मुझे डर लग रहा है. आपल्या मुलाचा आवाज ऐकताच त्याची आई पळत दरवाजाकडे गेली आणि तिने दरवाजा उघडला. तर तिला दारापासून 10-12 पावले अंतरावर अंधारासमोर विश्वंभर उभा असलेला दिसला. पण विचित्र गोष्ट ही होती की तो आत येत नव्हता.
तर तो इशारा करून आईला बाहेर बोलत होता. मुलाच्या मायेत वेडीपिशी झालेली तिची आई आपल्या मुलाजवळ जायला बाहेर जाणार इतक्यात तिला तिच्या नवऱ्यानं मागे खेचलं आणि दरवाजा लावून घेतला. यामुळे चिडलेला विश्वंभर रागाच्या भरात दारावर जोरजोरात हात आपटू लागला. बाहर निकल, मैंने कहा बाहर निकल, नहीं तो मैं तेरे बेटे को अभी मार डालूंगी. हे ऐकल्यावर त्याचे आई वडील घाबरले आणि त्यांनी खिडकीच्या अर्ध्या उघडलेल्या फटीतून बाहेर पाहिलं तर त्याला त्याच्या दारासमोर त्यांचा मुलगा विश्वंभर हा चिडून दरवाजावर दोन्ही हात आपटून दरवाजा तोडण्याचा प्रयत्न करताना दिसला. त्याची ही परिस्थिती पाहिल्यावर त्याच्या दुःखी झालेल्या वडिलांनी स्वतःच्या पत्नीला कवटात रडत म्हटलं, ये अपना विशू नहीं हो सकता. आपल्या मुलाची ही अवस्था पाहिल्यावर त्या दोघांनाही रडू आवरलं नाही. परिस्थिती आपल्या हाताबाहेर जात असताना पाहून त्रिपाठीजींनी घरातील मंदिरातील महादेवासमोर ठेवलेली राख उचलली आणि दरवाजावर फुंकली. राख फुंकताच दरवाजाच्या बाहेर असणारे ते प्रेत एकाएकी थांबलं व जोरात ओरडून मागे हटलं आणि रागाने जोरजोरात ओरडून बोलू लागलं, अब तू देखता जा, मैं इसके साथ क्या क्या करती हूँ. असं बोलून झाल्यावर ते प्रेत अंधारात गायब झालं. दुसऱ्या दिवशी तांत्रिकाला बोलवून आपल्या मुलाला वाचवण्यासाठी पुन्हा अनुष्ठान केले गेले. पण ह्या काळात दुष्टशक्ती अधिक शक्तिशाली असतात, त्यामुळे तांत्रिकाने केलेल्या क्रियाकर्माचा काहीही परिणाम झाला नाही आणि अखेर तो दुर्दैवी दिवस उजाडला. होलिका दहनच्या आदल्या दिवशी गावकऱ्यांना विश्वंभरचं प्रेत गावच्या वेशीवर बेवारस पडलेलं सापडलं. प्रेताच्या चेहऱ्यावर चामडी शिल्लक नव्हती. त्याच्या जखमेतून कवटी आणि लालमास स्पष्ट दिसत होतं आणि इतकंच काय, त्याच्या सर्वांगाला नखांनी खोलवर ओरबडलेलं होतं. विश्वंभरला त्या प्रेताने अतिशय निर्घुणपणे संपवलं होतं. याची साक्ष विश्वंभरचा मृतदेह देत होता. होलाष्टकमध्ये केलेली एक चूक विश्वंभरला जीवघेणी ठरली होती. तर मित्रांनो, ही होती आपली आजची स्टोरी. होलाष्टक संबंधित प्रचलित मान्यता आणि लोकांचे अनुभव याद्वारे आपले मनोरंजन करण्यासाठी ही स्टोरी मी आपल्यासोबत शेअर केली आहे. आपल्याला ही स्टोरी आवडली तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आपल्या सर्व रहस्यकथाच्या दर्शकांना आणि सर्वांना होलिका दहन आणि धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा. तर मित्रांनो, आपण लवकरच पुन्हा भेटू पुन्हा एका नवीन स्टोरीसोबत. धन्यवाद.